मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जालना महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज भारतीय जनता पक्षाच्या तर्फे उमेदवारांना इच्छुक अर्जाचं जे वाटप आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि जवळपास 200 पेक्षा अधिक अर्ज जे आहेत ते वितरित झाले असल्याची माहिती आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी महानगराध्यक्ष भास्करआबा दानवे आहेत। दानवे साहेब, खरं तर महापालिका जवळ आलेली आहे आणि आज वितरण झालेले, काय सांगणार? निश्चितच महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी काळात लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा आणि आमच्या महानगरपालिका जालन्याचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री भागवतजी कराड साहेब आणि जालना महानगरपालिकेचे निवडणूक प्रमुख माजी आमदार कैलासजी गोरंट्याल आणि ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नारायण भाऊ कुचे, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल आणि आमदार संतोष पाटील दानवे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आज 12 डिसेंबर आणि 13 डिसेंबर असे 2 दिवस फॉर्म विक्रीच्या तारखा ठरवल्या आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असताना मला असं वाटतं की आता जवळपास 2 वाजले, 2 वाजेपर्यंत 250 फॉर्मची विक्री पहिल्या दिवशी आता त्या ठिकाणी झालेली आहे। बरं, संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती करण्यासाठी ठरलेलं आहे। जालन्यात तुम्ही त्यासाठी तयार आहात का? काय तुम्ही म्हणाल या संदर्भात? निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती होणार असं सुतोवाच त्या ठिकाणी मिळालेलं आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बैठक झाली। आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविदादा चव्हाण, सन्माननीय प्रभारी बावनकुळे साहेब यांची सर्वांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुका या महायुतीमध्ये लढवल्या जाणार, अशा प्रकारची बैठक त्या ठिकाणी झाली। बरं, ऐन वेळेवर युती झाली नाही तर भाजप सर्व प्रभागात उमेदवार तयार आहेत का? भाजप आता जर तरचं तर कोणी शक्यता वर्तू शकत नाही, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका महायुतीमध्ये होतील आणि ऐन वेळेला जर तरचं उत्तर त्या जर तरमध्येच असतं आणि म्हणून जर काय होईल ती परिस्थिती ॲज पर दॅट टाईम। बरं, शिवसेनेने यापूर्वी उमेदवार जाहीर करून टाकले, त्यामुळे युतीमध्ये काही बाधा पोहोचेल का? काय मत आहे तुमचं? ह्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, एकट्या जालन्याची निवडणूक नाही आणि त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच होईल अशी दाट शक्यता त्या ठिकाणी आहे आणि कोण महापौरपदाचा उमेदवार, कोणत्या प्रभागातून कोणाला उमेदवारी, हे सर्व अधिकार वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी आहे आणि वरिष्ठ नेते जे ठरवतील ते आम्ही त्याची अंमलबजावणी खाली करू। पण वरिष्ठ नेत्यांनी तर सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवर आदेश दिलेले आहेत, तुम्ही निर्णय घ्या। आता खरं तर नगर परिषद निवडणुका संपलेल्या आहेत आणि निकाल 21 तारखेला त्याचा लागतोय। नगर परिषदेच्या निवडणुकीवर हे पुढील चित्र स्पष्ट होऊ शकतं। 100% आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेवर जे काही चांगले परिणाम होतील ते या नगरपालिकेच्या निवडणुकीचे सुद्धा असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचेच जास्तीत जास्त नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त महापौर पदी त्या ठिकाणी निवडून येतील असा 100% आशावाद आम्हाला त्या ठिकाणी आहे। पण भारतीय जनता पार्टीने नगर परिषदेमध्ये स्वबळाचा नारा दिलेला होता, म्हणजे आता निकाल लागल्यानंतर जर भारतीय जनता पार्टीची ताकद दिसून आली तर त्याच निकालावरती महापालिका डिपेंड असू शकते। भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे, एकदा महायुती ठरली तर ती ठरलीच आणि महापौर पद हे काही जनतेतून निवडून येणार नाही तर हे नगरसेवकामधून निवडून येणार आहे। कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले त्याच्यावर हा सगळं डिपेंड राहणार आहे आणि वरिष्ठ नेतेच याच्यावर निर्णय घेणार आहे। आमचे प्रदेश कार्यालयातूनच हे सर्व सूत्र आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रविदादा चव्हाण आणि आमचे निवडणूक प्रभारी महाराष्ट्राचे माननीय आमदार बावनकुळे साहेब हे त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही 100% त्या ठिकाणी करू। युतीमध्ये महापौर पदावर दावा जो आहे तो कोणत्या पक्षाचा आहे, काय सांगा? आता महायुती झाल्याच्या नंतर तर मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वजण मिळून निवडणुका लढवणार आहे। निवडणुका लढल्याच्या नंतर नगरसेवक निवडून येतील। नगरसेवक निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे किती आले, शिवसेनेचे किती आले, अजितदादांचे किती आले, रिपाईचे किती आले, हे सर्व
त्या उमेदवारांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची सूची तयार होईल. ती सूची प्रदेश कार्यालयाला पाठवण्यात येईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल. पण मागच्या काही दिवसापूर्वी शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांनी असं म्हटलं होतं की भाजपने मागितली तर अर्धी टर्म देऊ, परंतु पहिली टर्म आमचीच. या संदर्भात काय म्हणाल तुम्ही? मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या हे सर्व जे काही निर्णय असतील वरिष्ठ स्तरावर ते ठरवल्या जातात. आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रविदादा चव्हाण, प्रभारी माननीय नामदार बावनकुळे साहेब आणि जिल्ह्यातले जी आमची कोर कमिटी आहे, माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा, भागवतजी कराड प्रभारी, आमचे निवडणूक प्रमुख जालन्याचे महानगरपालिकेचे कैलासजी गोरंट्याल, संतोष भाऊ दानवे, नारायण भाऊ कुचे, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब, हे सर्व नेते बसून महानगरपालिका जालनाचा निर्णय त्या ठिकाणी ठरवतील. परंतु पहिली टर्म त्यांना देण्यासाठी तुम्ही अनुकूल आहात का? आता जनता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा महापौर पद करण्यासाठी अनुकूल आहे. जनता आमच्या सोबत आहे. जनतेनं आम्हाला कौल दिला, त्याच्यानंतर वरिष्ठ नेते योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतील आणि कोणाचा महापौर बसवायचा ते वरिष्ठ नेतेच त्या ठिकाणी ठरवतील. कोणाचा झेंडा फडकेल जालना महापालिकेत? भारतीय जनता पार्टीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकेल याचा ठाम विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे. 65 जागा आहेत, किती जागा जिंकून येतील तुमच्या? आम्ही महायुतीमध्ये संपूर्ण 65 जागा त्या ठिकाणी लढवणार आहोत. जनता कौल देईल आणि निकालानंतर तुम्हाला स्पष्ट होईल की आजचं जे वाक्य तुम्हाला त्या दिवशी आठवेल. तर नक्कीच आपण पाहतो की हे होते भारतीय जनता पार्टीचे नेते आणि जालन्याचे महानगर अध्यक्ष भास्कर दानवे. येत्या काळात ज्या महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या महापालिकेवर, जालन्याच्या महापालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.